श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय 44 स्वर्ण पीठिकापूर वर्णन. श्री भास्कर पंडितानं ज्या दिवशी आम्हाला त्यांचं आदरातिथ्य स्वीकारून घरी राहण्याचा आग्रह केला आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र ऐकवण्याची विनंती केली, आम्ही भास्कर पंडितांचा आग्रह मोडू शकलो नाही. रात्री त्यांच्याकडे वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटोपून त्रिपुरांतकेश्वराच्या दर्शनाला गेलो. तिथं श्रीपाद श्रीवल्लभांच्या अत्यंत रसपूर्ण अशा चरित्राचं विवेचन झालं. वक्त्यानं आपल्या मधुर वाणीनं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं होतं. श्रीपाद प्रभूंचं जन्मस्थान. हे श्रोते हो, श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत. ते पीठिकापुरम गावी अंतर्धान पाहून काशी नगरीत अवतरित होत आणि गंगेचं स्नान करत. त्यांच्या पीठिकापुरम मध्ये अवतरित होण्यानं तेथील भूतपिशाच बाधेचं निर्मूलन झालं होतं. पीठिकापुरम मधील त्यांच्या जन्मस्थळाची भूमी चैतन्यमय झाली होती. भविष्यात काही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळी निर्माण होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकाची प्रतिस्थापना होईल. तेथील भूमी जागृत होऊन क्रमाक्रमानं आजूबाजूच्या भूमंडलास जागृत करेल. तेथील जनसमुदाय पीठापुरमच्या परिसरातील दिव्याकर्षणानं आकर्षित होतील. ज्या ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी संचार केला आणि ज्या ज्या ठिकाणी ते संचार करतील त्या त्या प्रदेशात न कळत जागृतीचा प्रभाव दिसतो आणि तसा दैवी शक्तीचा अनुभव येतो. प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असतं. हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या तत्वांनी बनलेलं असतं. योगदृष्टीनं पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असतं ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणाभावामुळं पीठिकापुरम या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होतात. यावर मी प्रश्न केला, आर्यावर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पीठिकापुरमला भौतिक रूपानं येतात का? सुवर्ण पीठिकापूर महिमा. श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केलं आणि म्हणाले, तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे. भौतिक दिसणाऱ्या पीठिकापुरममध्ये एक सुवर्ण पीठिकापूर आहे. जितकी भौतिक पीठिकापुरमची व्याप्ती आहे तेवढीच सुवर्ण पीठिकापुरमची सीमा आहे. सुवर्ण पीठिकापूर केवळ चैतन्यानं निर्माण झालं आहे. वास्तविक पाहता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पीठिकापुरात वास्तव्य करत असल्यासारखं वाटतं. या सुवर्ण पीठिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते. योगी तपस्वी महापुरुष या सुवर्ण पीठिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात, परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात. सुवर्ण पीठिकापूर केवळ योगचक्षु, ज्ञानचक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असतं. काशीतील पंचकोश यात्रा विशेष. सुवर्ण पीठिकापुराप्रमाणे सुवर्ण काशी नावाचं एक दिव्य क्षेत्र आहे. ते भौतिक काशीच्या विस्तारा एवढंच आहे. सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थांनी निर्मित आहे. काशी यात्राम गमिष्यामी तत्रैव निवासाम्यहम इति ब्रुवाण सततम काशीवास फलम लभेत, असं शास्त्रवचन आहे. मी काशीला जात आहे आणि तिथंच राहण्याचा विचार करत आहे असं सतत म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा काशीवासाचं फल प्राप्त होतं. सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येकानं त्याचं निरंतर मोठ्या श्रद्धाभावानं चिंतन केलं पाहिजे. तुझ्या अन्नमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पीठिकापूर येथे आहे, तसंच एक भौतिक काशी सुद्धा आहे. प्राणमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पीठिकापूर इथं आहे, तसंच भौतिक प्राणमय काशी सुद्धा आहे. मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधानं एक एक पीठिकापूर आणि काशी आहे. या आनंदमय पीठिकापुरमला सुवर्ण पीठिकापूर असं म्हणतात. तसंच या आनंदमय काशीला सुवर्ण काशी असं म्हणतात. या वक्तव्यावर मी म्हणालो, महोदया, मी अल्पज्ञ आहे. कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा आणि याविषयीचं सुबोध विवेचन करून सांगा. काही लोक काशीतील पंचक्रोश यात्रेच्या फलाबद्दल सांगतात. ती यात्रा कोणती? माझ्या प्रश्नाचं समाधान करण्यासाठी श्री भास्कर पंडित म्हणाले, बाळा, पंचक्रोश यात्रा म्हणजे भौतिक यात्रा असते. वास्तविक पाहता आपण करायची असते ती यात्रा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश म्हणवली जाणारी ही पंचक्रोश यात्रा ही आपण चैतन्य रूपानंच करायची असते. हेच या पंचक्रोशमय यात्रेचं गूढमय दैव रहस्य आहे. श्रीपादांच्या अनुग्रहामुळेच साधकाला पंचक्रोश यात्रा करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. त्यामुळेच पंचभूतांशी संबंधित पंचमहायज्ञ श्रीपाद प्रभूंच्या योगशक्तीनं सिद्ध होतात. या पंचमहायज्ञांचं प्रतीक म्हणून कुरुगड्डीजवळ पंचदेव पहाड सुशोभित केला आहे. दैव रहस्याचं अनुष्ठान ज्यांनी केलं, ज्यांची योगदृष्टी आहे, अशा साधकालाच हे सर्व आकलन होतं. इतर सर्व सामान्य मानवांना याबद्दल काहीच बोध होत नाही. श्रीपाद प्रभूंनी काशीत गंगा स्नान केलं तेव्हा गंगा माता प्रत्यक्ष प्रकट झाली आणि तिनं श्रीपाद प्रभूंना रोज गंगा स्नान करण्याची प्रार्थना केली.
त्यावेळी श्रीपादांनी मी दररोज गंगेत स्नान करीन असा वर दिला. त्यामुळं गंगा मातेचं चैतन्य सुद्धा पंचक्रोशात सामावलेलं आहे. तसंच गंगा मातेचं वास्तव्य पंचक्रोशात आहे. यावर मी म्हणालो, महाराज, गंगा माता जलस्वरूप असते ना, मग ती पंचकोशात कशी असेल, मला हे समजत नाही. यावर हसून भास्कर पंडित म्हणाले, बाळा, देवता या मंत्र स्वरूप असतात, त्या भौतिक स्वरूपात नसतात. मंत्र स्वरूप म्हणजे शब्द ब्रह्माचं शक्तिरूप होय. गंगा माता ही शक्ती देवता आहे, चैतन्य स्वरूप असलेली ही देवता असा याचा अर्थ आहे. ही भौतिक स्वरूपातील गंगा नदी ही तादात्म्य स्थितीतील अभिमान देवता आणि चैतन्य स्वरूपातील देवता आहे. त्याचप्रमाणे सूर्य देवता म्हणजे चैतन्य स्वरूप, जे सृष्टीत दिसतात ते सूर्य खगोला तादात्म्य स्थितीतील चैतन्य रूप देवता असतात. हे धर्मसूक्ष्म गूढ असलेलं दिव्य रहस्य तुला आता चांगलं समजलं असेल. प्रत्येक मानवात जलतत्व असतं. त्याच्या शुद्धीकरणासाठी जलयज्ञ करण्याचा संकल्प करतात. त्यासाठी ते दररोज काशीतील गंगा स्नानास जातात. या योग प्रक्रियेमुळे भौतिक रूपात असलेल्या जलवासनेला पवित्रता येते. पवित्र अशा नद्या आपल्या अतिपवित्र जलांनी मानवांचं मालिन्य दूर करून त्यांना पवित्रता प्रदान करतात. गंगा, गोदावरी यासारख्या महानद्या पापी मानवांनी केलेल्या त्यांच्यातील स्नानानं अपवित्र होतात. या नद्यांमध्ये जेव्हा चैतन्य स्वरूप महापुरुष आणि पुण्यात्मे स्नान करतात तेव्हा या महानद्या पूर्ववत पवित्र होतात. जलयज्ञ करण्याचा अर्थ म्हणजे जीवराशींच्या शरीरात जलस्वरूप आणि जलतत्वांचं शुद्धीकरण असतं. श्रीपाद श्रीवल्लभ सार्वभौम आहेत. केवळ एका आदेशानं कोट्यानी कोटी ब्रह्मांडाची रचना, रक्षण आणि विलय करणारे असे महान त्रिमूर्ती स्वरूप दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार भारद्वाज गोत्रातील सावित्री काठक महायज्ञ केलेल्या पुण्यस्थळी म्हणजेच पिठिकापुरम या गावी श्रीपाद प्रभूंनी अवतार घेतला. त्यांच्या अवताराचं प्रयोजन महायोग्यांना, महासिद्धांना, महापुरुषांना अनुग्रहित करून त्यांच्या करवी धर्माचा उद्धार करायचा आहे. त्यांनी या अवतारानंतर नरसिंह सरस्वती नामरूपानं अवतार घेणार असल्याचं सांगितलं. या दिव्य वचनावर जे कोणी अविश्वास दाखवतील त्यांना आणि श्रीपाद प्रभूंच्या अवताराची जे अवहेलना करतील त्यांना पिशाच योनी प्राप्त होईल. ते बलहीन आणि अत्यंत हीन दीन अवस्थेत प्राप्त होऊन नरक यातना भोगतील. अशा पापी व्यक्तींना गाणगापूर इथं श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या अवतारात विमुक्ती मिळेल असं श्रीपादांनी सांगितलं आहे. तो लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रामृत ग्रंथ अक्षरशः अक्षरसत्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ सर्व भाषांमध्ये अनुवादिला जाईल. या महान ग्रंथाचं कोणत्याही भाषेत पारायण केलं असता त्याचं विशिष्ट फळ प्रत्येकालाच मिळेल. याचं भाषांतर करणाऱ्याची योग्यता असणाऱ्यांची निवड ते स्वतःच करतील. या ग्रंथाचा अनुवाद करणारे आणि अनुवाद करण्यास सहाय्य करणारे संबंधित यांच्यावरही महाराजांची विशेष कृपा होईल. हा ग्रंथ पुण्य मंदिरात ठेवून त्यांची पूजा केल्यास त्यांना कृपालाभ होईल. या ग्रंथ पारायणानं कलियुगात सर्व शुभ गोष्टी घडतील असं महाप्रभू म्हणाले. तुझं हे ग्रंथलेखनाचं काम श्रीचरण तुझ्याकडून पूर्ण करून घेतील. त्यावर मी म्हणालो, महाराज, तुम्ही सांगितलेलं सर्व योग्यच आहे, पण मी पंडित मुळीच नाही. शिवाय वेद वेदांताचे ज्ञानाविषयी मी अनभिज्ञ आहे. या अल्पज्ञाकडून आपण केवढं महत्कार्य करून घेत आहात याचं मला आश्चर्य वाटतं आणि आनंदही होतो. यावर भास्कर पंडित म्हणाले, खरं तर असं दत्तविधानच आहे की निषिद्ध पदार्थांना रोग बळावतात, परंतु आश्चर्य असं की अद्भुत अशी महत्कार्य काही न येणाऱ्या सामान्य व्यक्तीकडून करून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा नित्य विनोदी स्वभाव आहे. हे त्यांच्या दिव्य शक्तीचंच निदर्शन आहे. एके दिवशी एक संन्यासी पिठिकापुरम मधील कुक्कुटेश्वर मंदिरात आले. त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ बाल अवस्थेत होते. श्री नरसिंह वर्मा महाशय आणि श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी महाशय बालक श्रीपाद श्रीवल्लभांना घेऊन घोडागाडीतून कुक्कुटेश्वराच्या मंदिरात आले. त्यावेळी ते संन्यासी स्वयंभू दत्त मंदिरात ध्यान अवस्थेत बसले होते. त्यांना पाहून श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले, या साधूला मंदिरात काय येऊ दिलं? नरसिंह वर्मा श्रीपादांना हलकेच म्हणाले, अरे बाळा, ते संन्यासी आहेत, त्यांना राग आल्यास आपणास ते शाप देतील. श्रीपाद म्हणाले, म्हणजे यांना राग सुद्धा येतो? तर मासे पकडून ज्यांच्याजवळ माशांचा वास येतो त्यांना का संन्यासी म्हणावं? तितक्यात त्या संन्याशानं डोळे उघडले. त्यांच्याजवळ माशांचा वास येत होता. ते त्या संन्याशांना समजलं. ते खरेखुरे संन्यासी होते. त्यांनी श्रीपादांकडे पाहिलं. त्यांना मत्स्य अवतारातील श्री विष्णूंची आठवण झाली. तेव्हा श्रीपाद म्हणाले, तुमच्या कमंडलूत सुद्धा छोटे छोटे मासे आहेत, तुम्हीच पहा. संन्याशावर विशेष अनुग्रह. संन्याशाला कमंडलूत मासे पाहून खूप आश्चर्य वाटलं. श्रीपाद त्या संन्याशाकडे तीव्र नजरेनं पाहत होते.
तितक्यात ते संन्यासी अंतर्मुख झाले. त्यांना योगदृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्तनलिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मत्स्याकार असल्याचं त्यांना जाणवलं. ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतीचं प्रदर्शन करत होते. एक एक थेंब जणू काही एका एका वासनेचं रूप घेऊन माशांच्या आकारात तरळत होता. आहा, मत्स्यावतार प्रक्रिया म्हणतात ती हीच काय, असं आश्चर्यचकित होऊन ते संन्यासी ओरडले. या सूक्ष्म थेंबाविषयी ज्ञान प्राप्त झाल्यास प्रपंचातील सर्व वासनांवर नियंत्रण ठेवता येणं शक्य असल्याचं त्या संन्याशाला कळालं. संन्यासी बहिर्मुख झाले. त्यांनी मंद हास्य करीत श्रीपादांच्या मुखाकडे मोठ्या श्रद्धाभावानं पाहिलं. श्रीपादांनी सुद्धा मंद हास्य करत त्यांच्याकडे पाहिलं. संन्यासी श्रीपादांच्या चरणकमलावर नतमस्तक झाले. श्रीपादांनी मोठ्या प्रेमभरानं आपला हात त्या संन्याशाच्या मस्तकावर ठेवून त्यांच्यावर अनुग्रह केला. त्या स्पर्शानं त्या संन्याशाच्या शरीरातील माशाचा वास लुप्त झाला आणि त्या जागी दैवी सुगंध येऊ लागला. त्यावेळी त्या संन्याशास पराशर मुनींनी आपल्या कृपादृष्टीनं मत्स्यगंधीच्या शरीरास येणारा माशांचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली. याचप्रमाणे पतिव्रता मातलीच्या शरीरातून सुगंध येत असे म्हणून तिला सुवासिनी असं म्हणत. ज्याप्रमाणे शरीरातील अनुभूती सुवासात परिवर्तित होतात त्याप्रमाणे भौतिक शरीरात सुद्धा बदल होऊन सुवासाची अनुभूती येते, असा श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशाला मौदबोध केला. यानंतर श्रीपाद म्हणाले, अरे बाबा, तुला मत्स्य अवताराबद्दल कळालं. दैवी प्रकृती आणि असुरी प्रकृती यांना कुर्मावताराचा आधार आहे. मंदार पर्वताला कुर्मावर प्रस्थापित करून देवदानवानी समुद्रमंथन केलं होतं. तू अंतर्मुख होऊन कासव ज्याप्रमाणे संकटाचे समयी आपली इंद्रिय आत ओढून घेऊन ती नियंत्रणात ठेवतो, त्याचप्रमाणे तू आपल्या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवल्यास मोठा योगी होशील. असं न केल्यास बहिर्मुख होऊन सर्व दुर्गुणांनी युक्त होऊन राक्षस होशील. तू बहिर्मुख झाल्या क्षणीच कोणीतरी तुला मारून टाकेल. तुला जीवन हवं असल्यास तू अंतर्मुख होऊन योगाभ्यास कर. असं केल्यास तुझी सर्व बंधनातून सुटका होईल. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती उज्ज्वल भविष्यासाठी.